तुम्हीही बऱ्याच दिवसापासून एखाद्या व्यक्तीकडून पैसे घेतलेत, ते व्याजाने घेतलेत किंवा एखाद्या बँकेचं कर्ज घेतलंय आणि बऱ्याच दिवसापासून हे कर्जाचं ओझं तुमच्या डोक्यावर आहे आणि खूप प्रयत्न केले तुम्ही, तरीही ते कमी न होता वाढतच चाललं आहे. म्हणजे बऱ्याचदा प्रयत्न केले कमी करण्याचे, तरीही ते तेवढं न तेवढंच राहतंय आणि कमी न होता उलट त्याच्यामध्ये काही ना काही वाढ होत आहे. अशा वेळेस काय होतं, अशा वेळेस आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी अशा ज्योतिषशास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत, वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार असतात. त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरात किंवा पूजापाठामध्ये केल्या तर ह्या सर्व गोष्टीचा या गोष्टीवर खूप चांगला परिणाम होतो आणि तुमच्यावरचं हे कर्ज जे घेतलेलं आहे, जे ओझं आहे कर्जाचं, ते कमी व्हायला खरंच खूप मदत होते. आणि त्याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये जर पैसा पाणी टिकत नसल, लक्ष्मी स्थिर राहत नसल, तर या गोष्टीसाठीही मी आज छान तुम्हाला उपाय सांगणार आहे. हे दोन्ही उपाय तुमच्या कामाचे खूप आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आता नेमका विषय काय आहे आपला तुम्हाला ते सुरुवातीला समजला आहे. मग इकडं तिकडं काही न बोलता डायरेक्ट आपण आपल्या विषयामध्येच हात घालूयात. म्हणजे जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट डायरेक्ट सांगून देते. तर बघा, तुमच्या डोक्यावरही बऱ्याच दिवसापासून एखाद्या कर्जाचं ओझं आहे. खूप दिवसापासून तुम्ही ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत आहात, तरीही ते कर्ज न फिटता त्या कर्जामध्ये वाढच होत चालली आहे. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, अशा वेळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची एक स्पेशल पद्धतीने पूजा करायची आहे. पूजा म्हणजे डायरेक्ट पूजायचं नाहीये, तर पिंपळाच्या झाडासोबत तुम्हाला मस्त एक उपाय करायचा आहे. तो उपाय तुमचं जे कर्ज आहे ना, बऱ्याच दिवसापासून तुम्ही तुमच्या डोक्यावरचं कमी करायचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये लवकरात लवकर तुम्हाला फरक जाणून येईल. तर काय करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला घ्यायचं आहे एक नागिनीचं पान. जे नागिनीचं पान आपण खातो ना, ते नागिनीचं पान घ्यायचं आहे. नागिनीचं पान घ्यायचं, त्या नागिनीच्या पानावर एक तुरटीचा तुकडा ठेवायचा. आता नॉर्मली आपण जी तुरटी आहे ती तुरटी फक्त वेपर्स करताना वेपर्स पांढरे शुभ्र व्हावे याच्यासाठीच वापर करतो. पण या तुरटीने तुमच्या घरामध्ये खूप सारे चमत्कारी बदल होऊ शकतात. अशी ही चमत्कारी तुरटी आहे. तर असो, तर आपण वळूया आपल्या उपायाकडे. तर काय करायचंय, नागिनीचं पान घ्यायचंय, त्याच्यावर एक तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला शेंदूर टाकून घ्यायचा आहे. शेंदूर कोणता, जो आपण मारुतीला शनिवारी शेंदूर लावतो तो वाला शेंदूर, कुंकू नाही, भगवा शेंदूर घ्यायचा आहे आणि तो शेंदूर त्या तुरटीवर टाकून घ्यायचा आहे. नंतरून त्या पानाचा इडा तयार करायचा आहे, म्हणजे ते पान धुमतून घ्यायचंय आणि त्याच्यावर जो सुती लाल धागा येतो ना, तो लाल धागा जो आपण देवाच्या पूजेसाठी वापरतो, तो धागा त्या पानाला गुंडाळून घ्यायचा आहे. नंतरून हे पान तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पुरून ठेवायचंय. तर असं 5 बुधवारी तुम्हाला करायचं आहे. तर बघता तुमचं हळूहळू जी तुमच्या डोक्यावर कर्जाचं ओझं आहे ते ओझं कमी होण्यास मदत होईल. म्हणजे असे काहीतरी रस्ते खुलतील ज्याने तुमच्यावर जे कर्ज आहे ते कर्ज कमी व्हायला मदत होईल. त्याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये जर पैसा पाणी टिकत नसेल, पैसा पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, घरात आलेला पैसा ज्या गोष्टीसाठी वापरायचा आहे त्या गोष्टीसाठी वापर न होता व्यतिरिक्त दुसरीकडेच खर्च होतो, म्हणजे एकप्रती तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, तर त्याच्यासाठीही पिंपळाच्या झाडासोबतच तुम्हाला छान उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, त्यालाही तुम्हाला नागिनीचं पान घ्यायचं आहे. नागिनीचं पान घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला जो आता मी सिंदूर सांगितलाय का, तो सिंदूर घ्यायचा आहे. म्हणजे जो आपण मारुतीला सिंदूर लावतो तो वाला सिंदूर घ्यायचा आहे. त्या नागिनीच्या पानावर तो सिंदूर टाकायचा आणि त्या पानावर एक जायफळ ठेवायचं. जायफळ ठेवून परत पान धुमतून घ्यायचं आणि ते पान देखील तुम्हाला जो आपण पूजासाठी लालवाला दोरा वापरतो ना, तो दोरा घ्यायचा आणि तो दोरा त्या पानाला गुंडाळून घ्यायचा. आणि हे पान घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या जे फांद्या वगैरे खाली आलेल्या असतात ना, त्या फांद्याला तुम्हाला हा धागा बांधून ठेवायचा आहे. तर असं तुम्हाला कंटिन्यू 7 दिवस करायचा आहे आणि याच्यासाठी स्पेशल तुम्हाला वाराची गरज नाही. हा उपाय तुम्ही कधीही केव्हापासूनही सुरू करू शकता. याने काय होईल, तुमच्या घरातील जो पैसा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो पैसा पाण्याचा प्रॉब्लेम हळूहळू
कमी व्हायला सुरुवात होईल. तुमच्या घरातील लक्ष्मी जी आहे ती लक्ष्मी घरामध्ये टिकायला सुरुवात होईल. पिंपळाच्या झाडामध्ये महालक्ष्मी आणि विष्णू वास करत असतात. असं म्हणतात पिंपळाच्या झाडामध्ये महालक्ष्मीचं ठाई ठिकाण असतं. महालक्ष्मीचं स्वतःचं घर जे आहे ते पिंपळाच्या झाडामध्ये असतं. आणि मग पिंपळाच्या झाडासोबत तुम्ही असे काही उपाय केले तर ज्याने तुमच्या घरातल्या पैशा पाण्याचे जे प्रॉब्लेम आहेत ते पैशा पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला खरंच मदत होतात. तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करून बघा. तुम्हाला 100% फरक नक्कीच जाणवेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.